Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. पक्ष फोडण्यासाठी गिरीश महाजनांची भाजपकडून दलाल म्हणून नेमणूक. संजय राऊतांची गिरीश महाजनांवर टीका. महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी आमचा पक्ष संपवू शकत नाही, राऊतांचा हल्लाबोल. पालिका निवडणुकांसाठी आठवडाभरात प्रभाग रचना जाहीर होणार. राज्य निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला सूचना. सूत्रांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना वेग. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर चर्चा करण्यासाठी विधान भवनात आज विशेष बैठक. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. वैष्णवी हगवणे प्रकरणाला नवं वळण. शशांक हगवणे आणि लता हगवणेला आणखी एका प्रकरणात अटक होणार. जेसीबीच्या विक्रीवेळी प्रशांत येळवंडेंची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप. म्हाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. वैष्णवी हगवणेनं गळफास घेतलेल्या पंख्याचीही फॉरेन्सिक चाचणी होणार. पंखा किती वजन पेलू शकतो याची चाचणी केली जाणार. दरम्यान आज वैष्णवीचा सासरा पती दिराला कोर्टात हजर करणार. तिघांचीही पोलीस कोठडी संपत असल्यानं कोर्टात हजर केलं जाणार. राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 वाजता बैठक. सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार. बैठकीत राज्याचा आढावा घेतला जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षातील मंत्र्यांची आज बैठक. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांची वेगळी बैठक होणार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी. सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार. वाल्मिक कराडनं केलेल्या जामीन अर्जावर निर्णय होण्याची शक्यता. इंडिया आघाडीच्या खासदारांची आज बैठक. ऑपरेशन सिंदूर संदर्भात विशेष अधिवेशन घ्या. विरोधकांची मागणी. 200 खासदारांच्या सह्यांचं पत्र आज पीएम मोदींना पाठवलं जाणार. पाकिस्तानला गेलेल्या सुनीता जामगडेची एनआयए चौकशी करणार. सुनीता जामगडेची एनआयए आणि लष्कराचे अधिकारी चौकशी करणार. भारत पाकिस्तान तणाव असताना 14 मे रोजी एलओसी क्रॉस केली होती. गुजरात सरकार कच्छमध्ये सिंदूर वन स्मारक बांधणार. ऑपरेशन सिंदूरला समर्पित म्हणून सिंदूर वन स्मारक बांधणार. यात प्रति हेक्टर 35 प्रजातींची 10,000 झाडांची लागवड केली जाणार. टेस्ला भारतात गाड्या बनवणार नाही. टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय. टेस्ला भारतात शोरूम सुरू करण्यास इच्छुक, उत्पादन करण्यास नाही. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री HD कुमारस्वामींची माहिती. राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी 3 नावांची चर्चा. राजेश कुमार इक्बाल चहल, भूषण गगराणी यांच्या नावांची चर्चा. सुजाता सौनिक जून महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होणार. निवडणुकीत महायुती सरकारनं पैसा फेक तमाशा देख असा खेळ केला. महिला सबलीकरणाची यांची कधीच भावना नव्हती. सरकारला जनतेच्या प्रश्नाचं देणं घेणं नाही. हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर निशाणा. सहकारी बँकांच्या आताताईपणामुळे मला हॉटेलचा ताबा सोडावा लागला. हॉटेल 7 वेळा लिलावात काढलं. किंमत जास्त असल्यानं हे हॉटेल कुणी विकत घेत नव्हतं. विट्स हॉटेलचे मूळ मालक आबासाहेब देशपांडे यांचं वक्तव्य. गुरे बाजारात बंदीबाबत नवीन आदेश जारी होणार. ईदच्या काळात गुरांचे बाजार बंद ठेवण्याची गोसेवा आयोगाची मागणी. गोसेवा आयोगानं काढलेले आदेश रद्द करण्याची काहींची मागणी, तर संबंधित मागणीला मुख्यमंत्री फडणवीसांचा सकारात्मक प्रतिसाद. पंजाब आणि सिंध बँकेच्या माजी अधिकाऱ्यावर ईडीचा ठपका. गोवा 247 लाईव्ह या गेमिंग कंपनीत अपहार केलेले पैसे गुंतवल्याप्रकरणी छापेमारी. वेदांशू मिश्रा असं माजी बँक अधिकाऱ्याचं नाव. अभिनेता एजाज खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबली. एजाज खानच्या जामीन अर्जावर उन्हाळी सुट्टीनंतर सुनावणी होणार. अत्याचार प्रकरणात अभिनेता एजाज खान अटकेत. कोकणातील विशेष गाड्यांचा कालावधी वाढला. रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव विशेष आणि हडपसर ते हिसार विशेष रेल्वेगाडीच्या सेवा कालावधीत वाढ. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये एकूण 13% पाणीसाठा शिल्लक. पाऊस पडला नाही तर मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट अधिक गडद होणार. मुंबईत 2 दिवसांपासून मान्सूनचा जोर कमी झाला. शहरात कडक उन्हामुळे उकाडा वाढला. पुढील 24 तासात शहर उपनगरात ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज. ठाणे शहरात सकाळपासून पावसाला सुरुवात. ठाण्यात सकाळपासून ढगाळ वातावरणात गारवा. मुंबईतील साखर भवनाच्या पाठीमागे ट्रान्सफॉर्मरला आग. आगीचं कारण अस्पष्ट. आगीवर नियंत्रण. पुणे शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महापालिका आयुक्तांचा निर्णय. पुण्यात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची आरटीओकडून तपासणी. परिवहन विभागाकडून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याबाबत आदेश जारी. वाहनांची योग्यता तपासणी करण्यात येणार. केईएम रुग्णालयातील डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल. एका डॉक्टर प्राध्यापकाच्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल. भोईवाडा पोलिसात गुन्हा दाखल.
नाशिकमध्ये कोयता गँगकडून वाहनांची तोडफोड, शहरातील 2 वेगवेगळ्या भागात कोयता गँगचा धुमाकूळ, अंबड संजीवनगर आणि जेल रोड परिसरात कोयता गँगची दहशत. लातूरमध्ये जमीन मोजणीची मागणी करणाऱ्यांना मारहाण, 2 जणांना बेदम मारहाण करतानाची घटना सीसीटीव्हीत कैद. शिरूर ताजबंद परिसरात 6 ते 7 जणांकडून 2 जणांना बेदम मारहाण. कांदा निर्यात उत्पादनावरील शुल्क आणि करमाफी सवलत रद्द, कांदा निर्यातदारांसाठी केंद्र सरकारचा मोठा झटका, सरकारनं फेरविचार करून निर्णय बदलण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे 4000 हेक्टर शेती पिकांचं नुकसान, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील पंचनाम्यांना सुरुवात. मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी, सांगोला या भागात मोठं नुकसान. जालना जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसाचा शेतीला मोठा फटका, जिल्ह्यातील 1879 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. नुकसानीमध्ये मोसंबी, डाळिंब या फळपिकांसह उन्हाळी पिकांचाही समावेश. शिरोळ तालुक्यात मान्सूनपूर्व पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. 1.25 एकरमधील वांग्याच्या बागेचं नुकसान, शेतकरी हवालदिल. अमरावतीच्या मेळघाटात हंडाभर पाण्यासाठी महिलांची कसरत. सध्या मेळघाटातील 11 गावात 20 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू. पाणीपुरवठा योजनेची कामं अजूनही रखडलेलीच. अमरावतीत रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या छटाईचं काम सुरू नाही. अमरावती महापालिकेचं मान्सूनपूर्व कामांचं नियोजन नसल्याचं समोर. मोठी दुर्घटना घडल्यावर पालिकेला जाग येणार का, स्थानिकांचा सवाल. 10 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवर पाऊस उघडीप देणार. मे महिन्याच्या शेवटी कोसळणारा पाऊस सध्या गायब. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन. परभणीत शेती मशागतीच्या कामांना वेग, पेरणीपूर्व पडलेल्या पावसामुळे शेतातील तण काढण्यात शेतकरी रमला. बीडच्या आष्टीमध्ये 7000 रोपं असलेली टोमॅटोची बाग उखडून टाकली. मुसळधार पावसामुळे टोमॅटोची शेती उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी राम शेळकेंना लाखोंचं नुकसान. बुलढाण्याच्या भेंडवळ गावात दारूबंदीसाठी महिला आक्रमक, दारूबंदीसाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शाळेतील 2,44,000 विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकं मिळणार. शिक्षण विभागाचं नियोजन, 93% पाठ्यपुस्तकं उपलब्ध. गोंदियाच्या जिल्हा आरोग्य विभागात तब्बल 385 पदं रिक्त. 2019 पासून आरोग्य विभागाची भरती रखडल्यानं मोठ्या प्रमाणात पदं रिक्त, प्रशासनाचं दुर्लक्ष. सोलापूरच्या करमाळा शहरात अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त भव्य मिरवणूक. मिरवणुकीत पारंपरिक खेळांचं आयोजन. भंडाऱ्यात वाळू डेपोतून घरकुल योजनेच्या वाळू वाटपाला सुरुवात. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते डेपोचं उद्घाटन. परभणीच्या पूर्णा रेल्वे स्थानकाच्या नव्या इमारतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं, स्थानिकांच्या तक्रारीनंतर रेल्वेनं बांधकाम पाडलं. इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढल्यानं पालिका आयुक्तांनी चायनीज गाड्या आणि बिर्याणीच्या गाड्यांवर बंदी घातली आहे. तर विक्रेत्यांकडून चिकन आणि बिर्याणी विक्री करण्यास कायदेशीर परवानगी देण्याची मागणी होते. नागपूर जिल्ह्यात सासरकडील मंडळीकडून सुनेच्या छळाचे 80 गुन्हे दाखल. सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या नागपुरातही कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना. नागपूर ग्रामीणपेक्षा शहरी भागात तक्रारी जास्त. शिंदेंच्या शिवसेनेच्या सातारा जिल्हा समन्वयकपदी राजेंद्रसिंह यादव यांची निवड. मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. बेलापुरात माजी आमदार संदीप नाईक यांचा जनसंवाद. मतदारसंघातील नागरिकांची मोठ्या संख्येनं हजेरी. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 2700 पोलीस तैनात. शिवप्रेमींची होणारी गर्दी पाहता पोलीस प्रशासनाचा निर्णय. 6 जूनला किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा होणार. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझॉन.